ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका. राहुरी नगरपालिकेनं शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतलेल्या बाजार कर माफीच्या निर्णयाची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे आणि नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे यांनी प्रत्यक्ष आठवडे बाजारपेठेमध्ये जाऊन पाहणी केली आहे. नगरपालिकेच्या ठरावानुसार शेतकरी आपला माल विकण्यासाठी बाजारामध्ये बसतात तेव्हा त्यांच्याकडनं कोणतीही पावती किंवा कर वसूल केला जाऊ नये असा नियम करण्यात आला होता आणि या निर्णयाची केवळ कागदपत्रावरतीच नव्हे तर जमिनी स्तरावरती प्रभावी अशी अंमलबजावणी होते की नाही हे तपासणं हा या दौऱ्याचा मुख्य उद्देश होता. राहुरी नगरपालिकेनं शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी हा ठराव मंजूर केला होता. ग्रामीण भागामधनं स्वतःची भाजी किंवा शेतीमाल विकण्यासाठी येणाऱ्या छोट्या शेतकऱ्यांकडनं 5 ते 10 रुपये किंवा त्याहूनही अधिक पावती घेतली जाते, जी रद्द करण्याचा निर्णय करण्यात आला होता. प्राजक्त तनपुरे यांनी प्रत्यक्ष बाजारामध्ये फिरून ही पाहणी केली आहे, जेणेकरून प्रशासनाकडनं किंवा कंत्राटदाराकडनं नियमांचं उल्लंघन तर होत नाही ना याची खात्री करून घेता येईल. अनेकदा कागदांवरती निर्णय होऊन देखील प्रत्यक्षात वसुली सुरूच असते. अशा तक्रारी टाळण्यासाठी ही ऑन ग्राउंड भेट महत्त्वपूर्ण ठरली आहे. नेत्यांनी स्वतःहून बाजारामध्ये येऊन माहिती घेतल्यामुळे पालिका कर्मचारी आणि कर वसुली करणाऱ्या कंत्राटदारांवरती दबाव निर्माण होतो. त्यामुळे शेतकऱ्यांची होणारी अडवणूक थांबण्यास मदत होते. सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये आपण शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत आणि दिलेली आश्वासनं आपण पूर्ण करत आहोत असा संदेश या भेटीमधनं देण्यात आलाय. या दौऱ्यामध्ये त्यांनी केवळ पावतीचीच माहिती घेतली नाही तर शेतकऱ्यांच्या इतर अडचणी देखील समजून घेण्याचाही प्रयत्न केलाय, जे लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्या कार्यतत्परतेचं दर्शन घडवते. आठवडे बाजारामधील ही एक औपचारिक भेट नसून तो प्रशासकीय पारदर्शकता आणि शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण थांबवण्यासाठी उचललेले एक ठोस पाऊल आहे. नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे आणि प्राजक्त तनपुरे यांची ही कृती नगरपालिका स्तरावरील निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी कशी करावी याचा एक आदर्श मानली जाऊ शकते. प्रशासकीय पारदर्शकता आणि शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण थांबवण्याच्या दृष्टीनं उचललेलं हे पाऊल स्थानिक राजकारणामध्ये आणि शेतकरी वर्गामध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांकडून आठवडे बाजारातली पावती घेणार नाही असं आश्वासन आमच्या नगराध्यक्षांच्या वतीनं देण्यात आलं होतं आणि त्यानुसार पालिकेने सत्ता आल्यानंतर जसा ठराव केला आणि जे शेतकरी या ठिकाणी माल घेऊन बसतात त्यांच्याकडून पावती घेतली जाणार नाही असा ठराव पालिकेनं मंजूर केला. त्याची अंमलबजावणी होते की नाही याची आम्ही आज त्या ठिकाणी पाहणी केलेली आहे आणि काही प्रमाणामध्ये अंमलबजावणी होते, परंतु काही ठिकाणच्या तक्रारी आल्या की शेतकरी असून देखील पावती घेतली जाते. त्यांना आम्ही आज या ठिकाणी विश्वास दिला की अशी पावती ठराव जो काय झालेला आहे त्याची फक्त अंमलबजावणी व्यवस्थित होईल की नाही हे स्वतः अध्यक्ष उपाध्यक्ष या ठिकाणी फिरून त्या ठिकाणी बघतायत आणि शेतकरी कोणी असतील ज्यांचं स्वतःची शेतीतला माल या ठिकाणी आणला असेल त्यांना पावती नगरपालिकेने माफ केलेली आहे. हे आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी अजून जनजागृती व्हावी. धन्यवाद. मनोज साळवेसह महेश दाने, C24 राहुरी. राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस. साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास. प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास. उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज. साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी. तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा. साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ. आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत. त्यामध्ये 3D 4D कॅमेरा तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो. पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं. सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात. 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं. साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी. पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार.
डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन्स केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर. डॉक्टर केतन धनंजय मेळवणे. संपर्क 9890 42 52 40. 25 वर्षाची परंपरा. डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल. कॉंग्रॅच्युलेशन वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.